नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण 4 ते 2 टिपक्यामध्ये सुंदर अशी स्वास्तिकची रांगोळी काढून घेणार आहोत. त्यासाठी इथे मी असे 4 ते 4 असे 2 लाईन करून घेतलेले आहेत. त्यानंतर 2 वरती आणि 2 खाली अशा 2-2 टिपके मी करून घेतलेले आहेत. आता सर्वप्रथम इथे मी असे क्रॉस साइन करते. अशा पद्धतीने इथे मी क्रॉसमध्ये जॉईंट करून घेतलेले आहेत. आता इथून मी हे या टिपक्याला अशा पद्धतीने जॉईंट करणार आहे. आता नंतर हा बिंदू मी इथे जॉईंट करणार आहे. अशा पद्धतीने परत इकडनं हे असे मी जॉईंट करून घेते. त्यानंतर इकडे अशा पद्धतीने मी स्वास्तिक तयार करून घेतलेले आहे. आता इथनं मी सरळ रेषेमध्ये असे समोर घेऊन थोडंसं वक्र करून त्याला अशा पद्धतीने जॉईन करून घेते. नंतर इकडेही सेम सरळ घेऊन वक्र करून अशा पद्धतीने मी जॉईन करते. अशा पद्धतीने इथे मी स्वास्तिकचा असा आकार करून घेतलेला आहे. आता यामध्ये मी रेड कलर अशा पद्धतीने टाकून घेणार आहे. अशा पद्धतीने मी हा कलर देऊन घेतलेला आहे. त्यानंतर इथं मी येलो कलर थोडासा देऊन घेते अशा पद्धतीने. अशा पद्धतीने आता यामध्ये मी असे व्हाईट कलरचे डॉट देऊन घेत आहे. अशा प्रकारे इथे मी डिझाईन तयार करून घेतलेले आहेत. आता इथे मी अशी डिझाईन तयार करून घेते. त्यासाठी इथे मी असा एक डॉट करून घेणार आहे. इकडे पण आणि इथेही असे चारी बाजूनी मी 4 डॉट करून घेणार आहे. त्यामध्ये थोडंसं प्रेस करून घेते. थोडासा येलो कलर टाकून घेणार आहे. त्याला हाताने थोडंसं टॅप करून घेते आणि नंतर थोडासा रेड कलर आपण त्यामध्ये टाकून घेऊ. अशा प्रकारे आता इथे मी अशी फ्लावरची डिझाईन तयार करणार आहे. दोन्ही साईडने अशा पाकळ्या करून मध्ये मी असे पाकळी करून घेणार आहे. इकडेही सेम पद्धतीने
आता अशा पद्धतीने मी फ्लावर तयार करून त्यामध्ये व्हाईट कलर देऊन घेणार आहे. अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता. आता इथे मी अशी डिझाईन तयार करून घेणार आहे. त्यासाठी मी त्याचा डॉट करून त्याला हळूच असे समोर घेणार आहे. इकडेही सेम पद्धतीने. आता याला आपण असे छोटे छोटे डॉट करून घेऊया. सेम पद्धतीने मी सगळ्या फ्लावर मध्ये अशी डिझाईन तयार करून घेते. अशा पद्धतीने आपले हे फ्लावर तयार झालेले आहे. आता सेंटरला इथे मी मध्ये असा व्हाईट कलरचा मोठा डॉट देऊन घेणार आहे. त्यानंतर असं त्याला टॅप करून त्यामध्ये मी येलो कलर टाकून घेते. पुन्हा त्याला असं हाताने टॅप करून त्यामध्ये रेड कलर मी इथे टाकून घेत आहे. आता अशा पद्धतीने आपली ही रांगोळी कंप्लीट झालेली आहे. अशी ही स्वस्तिकची रांगोळी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून मला नक्की सांगा. आणि आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.